आपल्या इथं अनेक अशा भाज्या असतात की ज्या आपण रेग्युलर खात नाही. उदाहरण जर द्यायचं झालं तर भेंडीची एकसारखी भाजी खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर भेंडीची एक नवीन भाजी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आज आपण करणार आहोत ताकातली भेंडी. त्यासाठी लागणारी जी भेंडी असते त्याला काटे भेंडी म्हटलं जातं. आमच्या इथे ती मोठ्या प्रमाणात मिळते. तुमच्याकडे त्या भेंडीला काय म्हटलं जातं ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा. या काटे भेंडीनं केलेली ही जी रेसिपी आहे ही अतिशय सुरेख लागते. करायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही आणि याचे आरोग्यासाठी सुद्धा अनेक फायदे आहेत. भेंडी ही प्रामुख्याने त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळं वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी किंवा ज्यांना अपचनाचा त्रास आहे त्यांच्यासाठी किंवा डायबिटीसच्या लोकांसाठी सुद्धा भेंडी अतिशय चांगली असते. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडली तर या रेसिपीला एक लाईक द्यायचा आहे, आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायचे आहे आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग बघूया ही ताकातल्या भेंडीची भन्नाट रेसिपी. मित्रांनो, या ताकातल्या भेंडीसाठी लागणारे जे साहित्य आहे ते पहिल्यांदा आपण बघून घेऊया. इथं आपण भेंडी घेतलेली आहे. ही जी भेंडी आहे ही ह्याला काटे भेंडी म्हटलं जातं. आपल्या रेग्युलर भेंडीपेक्षा ही थोडीशी वेगळी असते. ह्याला थोडे काटे असतात. ह्या आपण 1/2 किलो काटे भेंड्या घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर 1/2 किलो काटे भेंडीसाठी आपण एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी, थोडी हळद लागेल आपल्याला, मीठ लागेल चवीनुसार, लाल तिखट पूड लागेल, मोहरी लागेल फोडणीसाठी, त्याच्याशिवाय आपल्याला हिंग लागणार आहे आणि इथं आपण हे दही घेतलेलं आहे. यासाठी आंबट दह्याचा वापर करा. इथं आपण 1 कप दही घेतलेलं आहे, त्याचा आपण ताक करून घेणार आहोत. या साहित्याचा वापर करून आपली ताकातली भेंडी आपण करणार आहोत. आता या ताकातल्या भेंडीसाठी आपल्याला पहिल्यांदा भेंडी ही नीट करून घ्यावी लागणार आहे. त्यासाठी या पद्धतीनं हे वरचे सगळे आवरण आहेत त्याची आहेत ती काढून घ्यायची आहेत आणि याच्या बिया असलेला मधला जो भाग असेल तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हे कणीस जे आहे ते आपल्याला भाजी करण्यासाठी वापरायचं आहे. आता आपण ही काटे भेंडी करायला सुरुवात करू. त्यासाठी इथं भांडा आपण गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये आपण साधारण 2 चमचे तेल घेणार आहोत. तेलामध्ये आपण मोहरी घालून घेऊ. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत. यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेणार आहोत. त्यामध्ये हिंग घालायचं आहे. आणि कांदा घालून घेणार आहोत. कांदा मऊ होईपर्यंत आपण याच्यामध्ये शिजवून घेऊया त्याला. आता कांदा आपला थोडासा मऊ झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण हळद घालून घेणार आहोत. चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आणि लाल तिखट पूड घालून घेणार आहोत आणि या सगळ्या गोष्टी परत एकत्र मिसळून घ्यायच्या. याच्यामध्ये भेंडी घालून घ्या आणि ही भेंडी या मसाल्याबरोबर थोडीशी परतून घ्यायची आहे.
आणि त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये आपण एक ताक घालून घेणार आहोत. आणि या ताकामध्ये ही भेंडी व्यवस्थित मिसळून घ्यायचे. यासाठी जे ताक घेणार आहात किंवा दही घेणार आहात ते आंबट दही घ्या, म्हणजे या काटे भेंडीला चव चांगली येते. आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी वाढवून घ्यायचं असेल तर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी वाढवून घेतलं तरी चालेल. आता ह्याच्यामध्ये आपण डाळीचं पीठ पाण्यामध्ये मिसळून ती घालून घेणार आहोत. मगाशी हे सांगितलेलं नव्हतं. ही क्रिया कशासाठी करायची आहे तर आपली कढी जी आहे ती घट्ट होण्यासाठी म्हणून आपण डाळीचं पीठ घालून घेतोय, ज्याच्यामुळं आपली कढी फुटत नाही. रेग्युलर भेंडी खाऊन जर कंटाळा असेल तर ही भेंडीची रेसिपी करण्यास काहीच हरकत नाही. आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही अतिशय उपयुक्त भाजी आहे, कारण भेंडी शुगर वाढू देत नाही. याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे वजन वाढत नाही आणि आरोग्यासाठी अतिशय उत्कृष्ट असणारी ही भाजी तुम्ही एकदा करून बघितली तर तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे. ही रेसिपी करून बघा आणि आवडली तर या रेसिपीला आपला एक लाईक द्यायचा आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला आवडत असल्यास थोडा गूळ घालायला हरकत नाही. चवीनुसार थोडासा गुळाचा खडा याच्यामध्ये घालून घ्या आणि हे व्यवस्थित एकत्र मिसळून व्यवस्थित आपण शिजवून घेऊ. मित्रांनो, आता ही आपली भेंडी जी आहे, ताकातली भेंडी ही झालेली आहे. याच्यासाठी भेंड्या निवडताना थोडा कोवळ्या भेंड्या निवडा, म्हणजे भेंडी चटकन शिजती आणि ती नीट करायला सुद्धा सोपी जाते. आता याच्यावरती आपण कोथिंबीर घालणार आहोत आणि आता आपण याच्यावरती कोथिंबीर घालू आणि अशा तऱ्हेने आपली ही रेसिपी पूर्ण झालेली आहे. ही रेसिपी तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल याबद्दल शंका नाही. आवडली तर या रेसिपीला आपला एक लाईक द्यायचा आहे. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करायचं आहे. हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.